बरं मी एक कलाकारांना पण सांगतो, नको पैसे घेऊ चालेल, स्वतःला मजबूत करून घ्या. पैसे कमवणार, पैसे तर आता बाहेरची लोक पण कमवतात, आता मी ते शब्द नाही वापरत, पैसे तर सगळेच कमवतात. तुम्ही ज्या क्षेत्रात जायचं ना त्याचा आधी बाप बना. प्रत्येकाला सुरुवात आणि शेवट माहिती बसला पाहिजे. तो मला माहिती आहे, माझी सुरुवात आणि माझा शेवट बिग बॉस आहे. सो मी प्रत्येकाला शब्द दिलाय, ज्या दिवशी मी बिग बॉस मध्ये जाईन त्या दिवशी तुमचं नाव हक्काने घेतलेलं आहे. वा. सो माझं शेवटची ट्रीप माझी बिग बॉस आहे. पहिले जुने सिनेमे परत रिलीज होत आहेत. बरोबर. तर काय वाटतं मराठीतले कोणकोणते सिनेमे रिलीज झाले पाहिजे? मराठीतला तसं बघायला गेलं तर काकण नावाचा सिनेमा आहे जो क्रांती रेडकरने दिग्दर्शित केलाय. बर. तो जर सिनेमा आला ना, मी काहीतरी तो असं मधीच नाही, काहीतरी स्पेशल म्हणजे व्हॅलेंटाईन डे किंवा काहीतरी एक माहोल बघून तो जर सिनेमा आला ना तर छप्पर फाडके कमाई होता. म्हणजे सैराट सिनेमा हा फक्त काही स्टोरी नाही किंवा संगीतावर हा सिनेमा चालला, नाहीतर काकण सिनेमा बघितल्यानंतर खरं कळेल की खरं प्रेम काय. राज ठाकरे जर सोडले ना ह्या महाराष्ट्रात तर कुठलाच राजकारणी जो आपल्यासाठी नडत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव असा माणूस आहे जो कधीही फोन करा तो मराठी माणसासाठी पटकन रस्त्यावर उठतो. आज ही वाईट अवस्था आहे, पण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला थिएटर मिळत नाही आणि प्रत्येक वेळेला राजसाहेबांच्या घरी जावं लागते. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदवले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे सिद्धेश लिंगायत सर आलेले आहेत, जे खूप साऱ्या फिल्म्समध्ये साधारणपणे 24 फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत आणि खूप स्ट्रगल त्यांनी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये केलं आहे, त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये केलं आहे आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं सिनेमात जावं. जर तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये दरवाजे उघडे करायचे तर त्यासाठी काय करायला लागणार आहे, कसं तुम्ही सिनेमात तुमचं करिअर घडवलं पाहिजे किंवा जर ते स्ट्रगल तुम्हाला जमणार नसेल तर वेळीच कसं गिवअप केलं पाहिजे, या सर्व विषयांवरती आज आपण सिद्धेश सरांशी गप्पा मारणार आहे. त्यांनी खूप साऱ्या फिल्म्स केल्यात, त्याच्यापैकी इलू इलू आहे, बारायण आहे, अशा बऱ्याचशा फिल्म्स आहेत. त्याच्याबद्दल आपण त्यांना प्रश्न विचारणारच आहे. तर सर्वप्रथम आपण काय करू, सिद्धेश सरांचं स्वागत करूयात आपल्या विजेता कॉर्नर. सिद्धेश सर, तुमचं विजेता कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत. मला आमच्या प्रेक्षकांना तुमच्या स्ट्रगलबद्दल किंवा तुमचं बालपण असेल, तुमचं शिक्षण असेल, तुमचे आईवडील असतील, याच्याबद्दल इन शॉर्ट माहिती द्या आणि त्यापुढं तुम्ही हे फिल्ममध्ये कसे आलात ते पण सांगा. नक्कीच. तुम्ही इथे आम्हाला आधी बोलवलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. मी मुंबईत राहायला अंधेरीत राहायचो आणि आता सुद्धा अंधेरीतच आहे. 4x4च्या खोलीत राहायचो, म्हणजे एवढ्या खोलीत राहायचो की आम्हाला आत्ता जेव्हा फ्लॅटमध्ये जातो तेव्हा असं वाटतं की अरे आपण एवढ्या खोलीत राहिलो आहे. सो माझ्या वडिलांचा चहाचा व्यवसाय आजही आहे. आमचं साकिनेकाला चहाचा व्यवसाय आहे, चहाची टपरी आहे. आई, माझे 2 मोठे भाऊ आणि मी लास्ट नंबर. माझं शाळेत शिक्षण सगळं मुंबईत झालं, अंधेरीत. आणि फिल्म इंडस्ट्रीत यायचं म्हणजे काय होतं, लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासूनच इच्छा होती काहीतरी बाई जगाच्या वेगळं, कॉमन लाईफ नाही जिने काय, थोडा हटके. म्हणजे लोक असे जेवतात तर मी असा जेवेन, पोट भरेलच ना. सो पहिल्यापासून लहानपणापासून ते स्वप्नच होतं. आणि जेव्हा कॉलेज झालं, म्हणजे 10वी झाली, 12वी झाली. 12वी झाल्यानंतर प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या हेच असतं की बाय आता तुझी 12वी झाली, कुठेतरी काहीतरी काम कर, घरात 10-12 हजार रुपये आले पाहिजे. सो आमची 12वी झाली आणि आम्ही कामाला लागलो. मी कुरिअर कंपनीत कामाला होतो. म्हणजे त्याच्या आधी मी बरीच कामं केली, म्हणजे पेपर लाईन टाकणं, दूध लाईन टाकणं. सो कुरिअर कंपनीत कामाला लागलो. तुमचं 12वी शिक्षण आहे? हो, 12वी शिक्षण. 12वी फेल. ओके. 12वी फेल. 12वी फेल झालो आणि मग कामाला लागलो. आणि मग कामाला लागल्यावर मी कुरिअर कंपनीत एका कंपनीत काम करत होतो. सो तिथे जी कंपनी होती त्या गोडाऊनमध्ये ते मालिक जे होते ना ते फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राऊंडचे होते. म्हणजे त्यांचं धर्मेंद्रशी खास वगैरे असे ते बोलायचे. आपल्याला काय माहिती, म्हणजे ते बोलायचे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा, हा बाबा असेल. किंवा आम्ही त्यांच्या घरी कधी जायचो तो बघायचो, तो खूप मोठे अवॉर्ड्स वगैरे दिसायचे. सो त्यांचा केअरटेकर होता, ते वयस्कर होते, त्याचा केअरटेकर होता. सो अशीच एक मस्ती म्हणून आपण एखादा तेव्हा असं वाटायचं ना की बापरे एवढा मोठा माणूस, सो त्याचा हा खास माणूस, म्हणजे तोच आपल्याला खूप मोठा वाटायचा. बरोबर. क्रेजच वेगळी, हा क्रेज असायची. आणि तेव्हा फिल्म इंडस्ट्रीचं म्हणजे भारीच, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत झाडू मारणारा पण तेव्हा बापरे फिल्म इंडस्ट्रीत काम करतो. बाकी सगळी इंडस्ट्री लल्ला, पण फिल्म इंडस्ट्री म्हणजे बापरे काहीतरी खूप मोठी इंडस्ट्री असं वाटायचं. तर मी आणि माझा एक मित्र होता कुरिअर कंपनीत. सो मी त्यांना म्हटलं की फिल्म इंडस्ट्री में काम दो ना यार, चलेगा तो झाड़ू कुछ भी मतलब अंदर डालो, बाकी हम लोग रास्ता निकाल लेंगे, तुम खाली अंदर इन करो.
तर तो हा बोलला तेव्हा आणि निघून गेला. तर कुरिअर आम्ही संध्याकाळी परत 7 वाजता कुरिअर आणायला म्हणून जायचो बाहेर. तर तो त्या दिवशी तो व्यक्ती आला आणि माझे जे बॉस होते त्यांना बोलला, ओ तेरे 2 बंदे ना, वो बोलते हैं कि ये सब जॉब छोड़ना है, मेरे को कुरियर फिल्म इंडस्ट्री में काम करना है. माझा बॉस त्यांना बोलला की अरे उसको क्या, उन लोगों को देगा क्या फिल्म लाइन में काम. तो व्यक्ती पण त्यांना बोलला की झाडू मारने भी कोई रखेगा नाही, की शकल आहे क्या. हे सगळं ते बोलत असताना माझा एक मित्र बसला होता, त्याने ते ऐकलं आणि इन बिटवीन मला त्यांनी ते सांगितलं नंतर की सिद्धेश तू असं बोलला होता का त्यांना. मी म्हटलं हा मी बोललो होतो भाई, फिल्म इंडस्ट्री में कुछ काम रहेगा तो देना. वो तेरे को बोले जाओ झाड़ू मारने भी कोई देगा नहीं. बोला हा क्या, अभी अपनी बात इगो पे आ गई है भाई. आणि बरोबर तारीख तेव्हा 25 डिसेंबर वगैरे होती. म्हटलं यार असं कसं काय बोलू शकतो यार आपल्याला, आणि आपल्याला माज आहे आपल्या नावाचा, सिद्धेश लिंगायत म्हणजे खूप माझ्या स्वतः नावाचा खूप माज आहे. म्हटलं यार चला. 31 तारीख जवळ आली होती डिसेंबरची, लोक सगळे 31 जातात. मी डायरेक्ट बॉसला सांगितलं 1 तारखेला फोन करून, आज से मैं काम पे नहीं आ रहा हूं, मैंने काम छोड़ दिया. बर. आता काम तर सोडले, आता चॅलेंज तर स्वतःलाच घेतले की यार फिल्म इंडस्ट्रीत जायचंय, मग करणार काय. मग मी असं युट्यूबला असं व्हिडिओ ऐकायचो. मग तेव्हा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी सर होते. सो तेव्हा मकरंद सर तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचे, तुम्हाला आठवत असेल तर. मकरंद सर बऱ्याच कलाकारांची इंटरव्ह्यू घ्यायला जायचे. सो त्यांनी मोहन जोशी सरांचा इंटरव्ह्यू घेतला होता. सो तेव्हा ते नाव वगैरे मी बघितलं होतं, अखिल भारतीय नाट्य परिषदचे अध्यक्ष वगैरे. मग मी ते शोधलं की अध्यक्ष बसतात कुठे. मग ते माटुंग्याला बसतात असं कळलं. मग पहिले 8 दिवस मी फक्त त्या गेटवरती जायचो, उभं राहायचो. कधी जोशी सर येत आहेत, कधी भेटायला जातोय. हा सर्च केलं सगळं कुठे बसतात, काय अध्यक्ष ते कुठे त्यांचं ऑफिस आहे वगैरे. तर ते माहिती पडलं मुंबईला माटुंग्यालाच आहे. मग 8 दिवस जाऊन त्या गेटवरती उभं राहायचो, कधी सर येणार. आणि मग एक दिवशी वॉचमॅनला बोललो की सर वो जोशी साहब को मिलना है. तर तो वॉचमॅन मग बोलला नाही वो ऐसा थोड़ी मिलते हो, उनको टाइम लेना पड़ता है कुछ काम. ठीक आहे म्हटलं आणि गेलो. म्हटलं हा पण वॉचमॅन काय सोडणार नाही. आणि म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. मग एक दिवशी काय आलं, तो वॉचमॅन नेमका जेवायला गेला आणि मी आत घुसलो आणि तिथे एक कॅबिन होतं, म्हणजे हे जोशी सरांचं कॅबिन आणि इथे त्यांचं ऑफिसचे सगळी लोक काम करतात. मग तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं की सर मला ते भेटायचं होतं जोशी सरांना आणि मला फिल्म इंडस्ट्रीत यायचं आहे, मला काम करायचं आहे. मग तिथे एक मनोज डाफे नावाचे एक आहेत तिथे, आजही आहेत तिथे काम करतात. सो त्यांनी ते बघितलं. अरे म्हणजे मी बरेच वेळा लाचारी सारखा जायचो की सर बघा ना काहीतरी त्यांना एकदा भेटवा. ते बोलले की त्यांना भेटवत तर नाही, आपल्यावर गच्चीवर रोज रिहर्सल होतात. तेव्हा दंगल सुरू एक नाटक होतं आमचं, एक पत्री नाटक होतं, दंगल सुरू आहे नावाचं. सो तू ये रिहर्सलला आणि वर बघ, आपण बघू काहीतरी. म्हटलं चल यार आयुष्यात काहीतरी म्हणजे जायला भेटतंय पुढे. मग मी रिहर्सलला जायचो, तिथे सगळेच जुने आणि मी एकटाच नवीन, हाताची घडी तोंडावर बोट. म्हणजे असं वाटायचं की जायला कुठे आलोय आणि काय इथे खरंच करिअर होणार की नाही होणार. मग दंगल सुरू आहे ते नाटकाचं नाव होतं आणि खऱ्या आयुष्याची सुरुवात माझी तिथनं झाली. बरं. ते नाटकामुळे माझं खरं स्वप्न होतं माझ्या आयुष्यात पोलीस बनणं. बरं. मला आज आहे म्हणजे आता पण माझी पर्सनॅलिटी नसेल तरी माझ्या आवाजावर मी एखाद्या माणसाला बसलेला उठतो, हे चढवट. सो ते माझे स्वप्नच होतं की मला पोलीस, पण हाईट बॉडी पर्सनॅलिटी नाही ते मी एक्सेप्ट केलं होतं, आपलं काही ते होणार नाही. सो मला त्या नाटकात पहिलाच हवालदारचा रोल भेटला. ओके. आणि दंगल सुरुवातीमध्ये हवालदार रोल भेटला. बरं ते हवालदारची पॅन्ट जवळजवळ 30-32ची आणि आमची कंबर 26ची. तर जवळ त्याला पट्टा दोरा विल्ला सगळं बांधून म्हटलं रोल तर करायचंय, पॅन्ट सुटली तरी चालेल. म्हटलं संधी जाऊ दे ऍक्च्युली. सो तो रोल केला आणि मग तिथनं माझ्या असं म्हटलं की नाही आपल्याला नाटकात वगैरे ठीक आहे, पण मग नंतर नाटकात वगैरे 2-3 काम केलं. मग म्हटलं यार नाही आपल्याला सिनेमात काम करायचंय. नाटकाला काही पैसे मिळत होते का? नाही काही. हौशी कलाकार म्हणजे असं झालं की वडील मला फोन करायचे, अरे तू जॉब सोडलाय, तू काय करतो दिवसभर, कुठे ते फिरतो. म्हणजे असंच ह्या सगळ्या मधल्या टप्प्यात जवळजवळ 6 महिने फक्त फिरत राहायचो मी, इकडे फिर तिकडे फिर. म्हटलं यार काय अवघड आहे. म्हटलं या नाटकात असं काय पैसे तर भेटत नाही किंवा वेळ पण जातो. बरोबर रिहर्सल असं संध्याकाळी 7 ते रात्री 12, मग घरी जायला पण 1-2 वाजायचे. म्हटलं नाही यार आपण थोडंसं वेगळं ट्राय करूया. मग मी म्हटलं पहिलं सिरियलकडे जाऊया. तर सिरियलकडे कसं जाणार, डायरेक्ट तर आपल्याला काम भेटणार नाही, म्हणून मग ज्युनियर आर्टिस्ट मधले जायला लागलो. म्हणजे आज हे गोष्ट सर्वांना म्हणजे मी सांगेन ही गोष्ट फॉलो करा. ज्युनियर आर्टिस्ट पण मी जायचो ना तेव्हा गपचूप बघायचो किंवा बाबा
आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तर जगायचं नाहीये, आर्टिस्ट म्हणून काम करायचंय. तर मग ज्युनियर आर्टिस्टनी ज्या मला इथे माणूस जो घेऊन आलाय ना त्याला साईडला करून कलाकारांना कोण काम देतो किंवा त्यांचं कुठलं डिपार्टमेंट आहे की ते डायरेक्ट जाऊन भेटतात. मग नंतरला माहिती पडायला लागलं की तिथे कास्टिंग डायरेक्टर असतात किंवा प्रोडक्शन मॅनेजर असतात. सो त्यांना तिथे जाऊन भेटावं लागतं किंवा क्रिएटिव्ह डायरेक्टर असतात सिरियलचे. मग मी तिकडनं एक लाईन वाढवत गेलो की यार म्हटलं सिरियलला गेलो, हा म्हणजे आता जर मला ज्युनियर आर्टिस्ट मध्ये नाही जायचं असेल, ऍज अ ऍक्टर म्हणून सिरियलमध्ये काम करायचं असेल तर मला क्रिएटिव्ह डायरेक्टरला भेटावं लागेल. मग त्यांना मला ते ऑडिशन द्यावे लागेल, मग मला ते डायरेक्ट सिरियलमध्ये काम भेटेल. म्हणजे त्याचा फरक काय असायचा, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून गेलो ना तर ती रिस्पेक्ट नाही भेटायची. प्लस ते तिकडे सगळे ऍक्टर काम करतात आणि हे आपले असे जमिनीवर बसलेत, पण त्याचे भेटायचे 300 रुपये. बरं ऍज अ ऍक्टर म्हणून काम केलं तर भले पैसे कमी भेटायचे पण त्या कॅरेक्टर चांगलं भेटायचं. आणि ज्युनियर मध्ये गेल्यावर फक्त मागणं फिरतोय तो धावतोय. पण मला एक सांगा, नुसतंच हे असं क्रिएटिव्ह डायरेक्टरला भेटणं किंवा डायरेक्टरला भेटणं किंवा ऍक्टरला भेटणं यांनी तर सिनेमात काम नाही मिळणार. तुमच्याकडं काहीतरी स्किल पाहिजे ना, कॅमेरा कसं फेस करायचं, फ्रेम मध्ये कसं राहायचंय किंवा कसे एक्सप्रेशन कुठं दिले पाहिजेत, हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल तर जास्त बेटर आहे ना. बरोबर आहे. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, मी सांगितलं ना की सिरियलला मला बेसिक गोष्टी माहिती पडल्या की बाबा ऍक्टिंग करणं इतकं इझी नाही. तुम्ही तिथं शिकलात? हा, मी तिथनं शिकलो. मग म्हटलं की यार पहिलं सिरियल मिळालं कुठं, किती पहिलं लक्ष नावाचं मला एक सिरियल मिळाली, लक्ष नावाची सिरियल चालायची. सो त्यात मी कळलं म्हणजे चॅनलला, स्टार प्रवाह चॅनलला. बर. मग त्यात काय आलं, ते लाइटिंगचे फोकस किंवा सूर्यप्रकाश तुमच्या डोळ्यावर असतो. मग ते नवीन जेव्हा काम होतं तेव्हा तुम्ही डोळे उघडूच नाही शकत कॅमेरा समोर. मग म्हटलं की यार हे अशक्य आहे, म्हणजे याच्यासाठी काहीतरी रिहर्सल किंवा प्रॅक्टिस आहे. मग माझी खरी सुरुवात झाली. मग सर्वात जास्त रिफ्लेक्शन समुद्राच्या पाण्यावर पडतं सूर्याचं. मग मी काय करतो, मी झूला जायचो मुंबईला. मग मी सूर्याकडे बघत बसायचो, सूर्याकडे बघायचो, समुद्राकडे बघायचो. किंवा मी ठरवलंच होतं की आता अशी वेळ कधीच नाही येणार की माझ्यासमोर कॅमेराला किंवा लाईट सगळ्यांनी माझे डोळे बंद होत आहेत. आणि आज अशी वेळ आहे की मी डोळे न हलवता, न पापणी हलवता मी 20 मिनिटं बसू शकतो. बापरे. किंवा मी आजही कितीही सूर्याचा प्रकाश तेज असला, म्हणजे तुम्ही मला गडचिरोली जरी नाव नेऊन ठेवलात किंवा जळगाव तिकडे त्या साईडला गरमी खूप असते तरी मी बघू शकतो. इतकं मी स्वतःला स्ट्रॉंग केलं. मग त्याच्यानंतर माहिती पडलं की तुमचा आवाज, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन तुमचा आवाज आहे. मग आवाजावरती काम केलं. असं करत करत म्हटलं की आता सिनेमात आता काम केलं पाहिजे. किती सिरियल केलं तुम्ही, किती वर्ष केलं ते? सिरियलचा स्ट्रगल म्हणजे सिरियल ऍज अ अशी मोठी कॅरेक्टर नाही केलं, पण सिरियल मध्ये मी जवळजवळ 7 ते 8 सिरियल केल्या. म्हणजे लक्ष केली, गावगाता गजाली केली, रोल छोटे होते. हा, प्रेमा तुझा रंग कसा. मी आधी ठरवलं होतं की मला आज जाऊन वन डे क्रिकेट नाही खेळायचं मला, किंवा डायरेक्ट टेस्ट पण नाही घ्यायचं. मी आधी गल्ली क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करेन, तिथे मी मजबूत झालं मग मी पुढे जाईन. तसं मी आधी ठरवलं होतं की मी डायरेक्ट सिनेमात नाही उडी मारणार. मग मी म्हटलं यार आपण आधी पहिलं सिरियल काही सिरियलचं काय असतं, तुम्ही 2 मिनिटं दिसता नंतर लोक विसरून जातात किंवा त्या कामामध्ये तुमचं कॅरेक्टर जज नाही होत. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ना, म्हणजे ऍज अ ऍक्टर म्हणून बरेच लोक बघतात, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तुम्ही तिथे कोण जज नाही करते, हा चांगलं करतो की वाईट करतो. मी म्हटलं ज्युनियर आर्टिस्ट मध्येच आपण पहिलं स्वतःला इम्प्रूव्ह करून घेऊ, म्हणून मी ते सिरियल केलं. आणि मग नंतरला सिनेमाचा प्रवास सुरू झाला. पहिला सिनेमा असं होतं की मी राहतो अंधेरीला आणि ऑडिशन होतं जवळजवळ अंबरनाथला. म्हणजे आपल्या इथल्या ऑफिस पासून जवळजवळ ते ऑडिशन होतं मुंबई एवढं. म्हटलं जाऊ की नको यार एवढ्या लांब, आणि एक तर संडेला मेगा ब्लॉग असतो आणि ते नेमकं ऑडिशन संडेला होतं. म्हटलं जाऊया यार, घरी बसून तरी काय करणार. आणि ऑडिशनला गेलो, ऑडिशन दिलं गेलं. आणि तेव्हा तू लीड करतोय म्हणजे तू सिनेमाचा हिरो वगैरे हे ऐकून आता खुश होतो की अरे लीड करायला भेटला किंवा आता सिनेमा लीड भेटली. तर लीड या शब्दाचा अर्थच कळत नव्हता. ते ऑडिशन पिटिशन दिलं. नंतर मला त्या डायरेक्टरनी भेटायला होतं. त्या डायरेक्टरचं नाव होतं शैलेंद्र सिंग राजपूत, ज्यांनी एक हिट सिनेमा दिला होता विजय दीनानाथ चव्हाण मराठीतला, अशोक शिंदे सरांना घेऊन. सो त्याचे ते डायरेक्टर होते. सो तिने मला मिटिंगला बोलवलं, ऑडिशन वगैरे झालं की तू त्या सिनेमात काम करतोय, तू लीड करतोय. लीड म्हटलं काम करतोय ना, ते बाकीचं मरू दे, नक्की काम करतोय ना म्हटलं स्टॅट्यून. हा अरे तू लीड करतोय. आपल्याला मला काय घंटा कळला की लीड म्हणजे काय किंवा काय काहीच कळला. मग मी घरी फोन लावला पप्पांना की हॅलो मी सिनेमात काम करतोय, मी लीड करतोय. हा ठीक आहे, तू घरी कधी येणार परत. मग त्यांनाही त्याचं कौतुक नाही की तो काम करतोय किंवा लीड करतोय. त्यांचं आता वाढले की तू घरी कधी परत येणार. कोणता सिनेमा होता? शुभम करोती कल्याणम. ओके. शुभम करोती कल्याणम मध्ये मी मंग्या नावाचं कॅरेक्टर केलं होतं आणि तो सिनेमा आजही शेमरराव मराठी बाणा या चॅनलवर लागतो. म्हणजे बऱ्याच लोकांना मी फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय हे त्या सिनेमामुळे कळलं.
बरं. तो सिनेमा बरेच लोक आजही तो सिनेमा कधी लागला मला फोन करतात की सिद्धेश तुला आज आम्ही बघितला. त्या सिनेमाने मला खूप काही शिकवलं. म्हणजे माझा तो पहिला सिनेमा होता. मग तिथनं खरा प्रवास चालू झाला. मग बाजी, मग टाइमपास 2, मग परफ्यूम, मग बरेच सिनेमे करत गेलो. बरं बरं बरं. मग याच्यामध्ये घरच्यांचं काय भूमिका होती? आई वडील काय आता बाबा आपली म्हणजे घरची परिस्थिती नव्हती त्याच्यामुळेच कदाचित तुम्ही 12वी नंतर शाळा सोडून कामधंद्याला सुरुवात केली होती आणि परत सिनेमाच्या नादी लागलाय म्हटल्यानंतर घरच्यांचं काय मत होतं किंवा त्यांनी सपोर्ट केला, विरोध केला, नक्की काय झालं? म्हणजे प्रत्येक कलाकाराला मी सांगेन की आयुष्यात तुमच्याकडे पैसा काय नसला तरी चालेल. मला माझ्या आयुष्यात आई वडिलांनी खूप सपोर्ट केला. आई वडील किंवा माझ्या फॅमिली 2 भाऊ 2 बहिणींनी पण खूप सपोर्ट केला. माझ्या आई वडिलांनी मला कधीच विचारलं नाही की तू आता 4 वर्ष आली 5 वर्ष आली म्हणजे घरी तू पैसे देत नाही काय 4, किंवा मी कुठेही जायचो म्हणजे रात्री आज चला बॅग भरली मी गेलो. मला घरच्यांचं पण टेन्शन नसायचं की मी घरी नाही तर काय. एवढं मी फ्रीडम मध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मला 5 वर्षात त्यांनी कधी विचारलंच नाही. मग त्याच्यानंतरला जेव्हा माझं वय याला तेव्हा त्यांनी बाबा आता लग्न करायचंय, मग तू आता याच्या आधी सगळं ठीक होतं तुझं सगळं चालत होतं आम्ही तुला सांभाळून घेतलं, मग आता थोडस तू बघ काहीतरी विचार कर काहीतरी काम कर तरच तुला मुलगी भेटेल वगैरे. पण स्ट्रगलच्या दिवसात मला माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला. म्हणजे मला कधीच त्यांनी विचारलंच नाही की तू कामाला जातो तू काय पैसे आणतो की नाही ना तू जातोय तिकडे काय होतंय काय नाही. फक्त त्यांचा फोन यायचा हा तू जेवला बरं आहे ना हा कधी येणार मुंबईत एवढंच. पहिल्या फिल्मला किती पैसे मिळाले होते? काहीच नाही काहीच नाही. लीड केलं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो ही अवस्था आहे म्हणजे हे खरंच आहे. बरं मी एक कलाकारांना पण सांगतो नको पैसे घेऊ चालेल स्वतःला मजबूत करून घ्या. पैसे कमवणार पैसे तर आता बाहेरची लोक पण कमवतात. आता मी ते शब्द नाही वापरत. पैसा तर सगळेच कमवतात. तुम्ही ज्या क्षेत्रात जायचं ना त्याचा आधी बाप बना. पैसा तो आता आहे पैसा तुमच्याकडे येणार नंतर. पहिला आधी तुम्ही स्वतःला मजबूत करा किंवा तुमचा पोर्टफोलिओ बनवा. आज मला बिंदास आहे आज मी कुठेही जातो ना मी एवढे सिनेमे गेलेत माझ्याकडे एवढा माझा पोर्टफोलिओ आहे. मला जर एवढे पैसे भेटतात तर मी काम करतो किंवा मला नाही काम भेटलं ठीक आहे मी घरी राहतो मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे पहिल्या आता पण इव्हन आता पण बरेच सारे दिग्दर्शक हेच असतं की अरे हा सिनेमा कर ना पुढच्या सिनेमाला बघू. अरे या पुढचा सिनेमा तू करशील मी असेल जगात ते पण मला माहिती त्यापेक्षा आत्ताच पैसे दे. किंवा मी आता बऱ्याच लोकांना मी बऱ्याच कलाकाराला पण सांगतो. बरेच वेळा दिग्दर्शक काय सांगतात अरे कर ना सिनेमा आपल्यासाठी. मी बरेच सांगतो की मी तुम्हाला सकाळी नाश्ता देशील दुपारी जेवण द्याल संध्याकाळचा नाश्ता द्याल प्लस तुम्ही बाकीच्या पण सर्व गोष्टी द्याल मला राहायला ऐशपैश द्याल. पण म्हटलं माझ्या घरच्यांचं काय बरोबर त्यांना कोण द्याल मला तुम्ही द्याल मला पोसाल. मग तुम्हाला जर माझ्या एवढं प्रेम आहे माझ्या घरच्यांना पण बोलून घेतो महिनाभर त्यांना पण द्या. मग ते आता मी ते टाळतो आता पैसे घेतो. खरं सांगायला गेलं तर पैसे घेतल्याशिवाय आता काम पैसे घेतल्याशिवाय किंवा मग सरळ सांगतो माझ्या घरच्यांना बोलून घेतो त्यांना पण 1 महिना फुकट. ग्रेट. बरं असं कधी वाटलं का की सिनेमात म्हणजे जेव्हा स्ट्रगल करत होते किंवा असं बाबा नाही आता हे स्ट्रगल नको करायला आपलं आपलं काहीतरी काम धंदा करूयात आणि परत एकदा बॅक टू पेव्हिलियन जाऊयात असं कधी झालं का? म्हणजे बरेच वेळा वाटतं म्हणजे आता ऐकलं तरी अंगावर काटा येतो म्हणजे डोळ्यात पाणीच येतं. बरेच वेळा म्हणजे अशी अवस्था असते ना म्हणजे एक सिनेमा झाला की तुमच्याकडे परत कधी काम यायची गॅरंटीच नसते हो. काहीच म्हणजे काहीच सांगू नाही शकत परत कधी काम येईल कधी कोण बोलवेल किंवा नवख्या कलाकाराला सुरुवातीला तसं कोण बोलवायचं नाही आपल्याला जायला लागतं. हा म्हणजे माझ्या बाबतीत तो बरेच वेळा व्हायचं की आता पण मी तेव्हा स्वतःला काय हे करायचो बरेच वेळा पॉझिटिव्ह गाणी ऐकायचो किंवा स्वतःला सांगायचो की म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगतो किंवा आत्ताही सांगतो ते आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस 9 तास 9 मिनिटं एवढा वेळ काढतो किंवा त्याच्यानंतर 1ली ते 10वी यायला 10 वर्ष काढतो ग्रॅज्युएशन यायला 15 वर्ष काढतो. मग तुम्ही क्षेत्रात पहिलं तुमच्या आयुष्यात एक तर बॅकग्राऊंड आहे म्हणजे आपल्या आजोबा वगैरे आहेत म्हणून ठीक आहे. मग तुम्ही लगेच कसं काय ठरवू शकता की मी यार मला स्टार व्हायचं किंवा माझं नाव झालं पाहिजे. त्याला स्वतः वेळ द्यावा. आज मी जो स्ट्रगल करतो ना तो माझ्या होणाऱ्या मुलांना किंवा त्यांच्या मुलांना तेवढा करायला नाही लागणार. सो मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं होतं की नाही यार खूप मोठी प्रोसेस आहे तर खूप मोठा वेळ जाणार किंवा मी नेहमी सांगतो जितका वेळ मला लागेल ना देव मला तितकंच देणार त्याच्यापेक्षा जबरदस्त किंवा तितकं जास्त देणार. मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचो. आणि याच्या पिरियडमध्ये मी काय जेव्हा काम नसेल ना तेव्हा मी बरेच वेळा सर्च करायचो एखाद्या डायरेक्टरचा कुठला सिनेमा आता येणार आहे सो त्याला भेटायला जायचो किंवा माझ्याकडे जेव्हा काम नव्हतं तेव्हा मी असे महाराष्ट्रात जवळजवळ 36 जिल्हे आहेत सो मी प्रत्येक जिल्ह्यात जायचो तिथली भाषा शिकून यायचो. किंवा मी अंधेरीचा मी आज मुंबईचा पण मी माझ्या बऱ्याच दिग्दर्शकांना माहितच नाही मी कुठला. सातारचा दिग्दर्शक भेटला की मी सातारचा मग सातारचं एक कुठलं तरी गाव बघायचं लक्षात ठेवायचं
मी त्या गावचा वडूच कुठे ते खटावच्या बाजूला 2-3 पॉईंटला किंवा कोल्हापुरात कुठे रंकाळा जा 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचं सांगायचं मी तिथलाच. मग जेणेकरून काय होतं तिथली कामं मिळायला सुरुवात व्हायची. असं करत करत मी कामं शोधली. मी फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही राहिलो. इव्हन मला पुण्यातली बरेच दिग्दर्शकांना वाटायचं की हा पुण्याचाच. मी मुंबईत कमी असायचो आणि पुण्यात जास्त असायचो मी. सो कलाकारांनी कुठे अडकून राहता नाही कामा. बेस्ट. इलू सिनेमाला आमिर खान बघायला आले होते, त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला घरी जेवायला वगैरे बोलवलं होतं असं तुम्ही सांगितलं होतं. तो काय किस्सा होता? इलू म्हणजे तो आयुष्यात तो दिवस विसरूच नाही शकत. म्हणजे इलू सिनेमाचीच प्रोसेस तुम्हाला सांगतो. म्हणजे माझं जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरला प्रथमेश परत, पार्थ भालेराव यांचे बरेच वेळा ऑडिशन किंवा यांचं चाललं होतं की त्यालाच कास्ट करायचं. सो माझं असं होतं की नेव्हर गिव्ह अप, आपण ट्राय करत राहायचं. नशिबात असेल तर भेटेल ते कॅरेक्टर, नसेल तर नाही भेटणार. सो माझा मित्र होता मनीष शिंदे नावाचा, असोसिएट डायरेक्टर आहे त्या सिनेमाचा. त्याला विश्वास होता की सिद्धेश मस्त काम करेल किंवा सिद्धेश त्या कॅरेक्टरला न्याय देईल. तुम्हाला नेहमी सांगायचं सिद्धेश तू ऑडिशन दे बघतो तू, मी बाकी बघतो, मी ट्राय करतो माझ्याकडनं. सो मी ऑडिशन दिलं होतं, माझं सिलेक्शन झालं. तो सिनेमा खूप चांगला झाला. म्हणजे माझं कॅरेक्टर त्यात राक्षस नावाचं कॅरेक्टर होतं. म्हणजे जेव्हा मी ह्याला जायचो डबिंगला वगैरे तर दिग्दर्शक सांगायचे की आमिर सर त्यांना सिनेमा आवडला किंवा कौतुक केलं. म्हटलं आमिर सर आहे मराठी आणि काय खरं की खोटं, आता विश्वास कसा लागेल ठेवायचा की खरंच बाबा. जेव्हा म्हटलं असेल तेव्हा बघू. ते सांगायचे की आमिर सर करणार आहेत प्रोड्यूस वगैरे. म्हटलं हा बाबा असेल म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, असेल. मग ते खरंच म्हणजे जेव्हा झालं, आमचा मुंबई शो होता आणि तेव्हा आमिर सर येणार. म्हणजे तेव्हा दिग्दर्शकाने आधी फोन करून सांगितलं पण होता तू जेव्हा मुंबईला प्रीमियमला येणार आहेस. सो तेव्हा आमिर सरांच्या घरी जेवायला वगैरे जायचं. म्हटलं काय म्हटलं हा हो बाबा जाऊया. आणि खरंच आमिर सर आले ना. आणि आमिर सर आले आणि आम्ही पुढे बसलो होतो, सर पाठी बसलो. म्हणजे तेव्हाचा पण एक किस्सा आहे. आम्ही पुढच्या रांगेत आणि ते पाठच्या रांगेत. म्हणजे जेव्हा सर आले तेव्हा सगळेच जण फोटो काढण्यासाठी धावपळ वगैरे. सरांचे 2 बाउन्सर होते. सो जेव्हा सर बसले इथे येऊन, सो ती पूर्ण विंग म्हणजे ती जी पूर्ण रांग होती ती म्हणजे कोण बसणार नव्हतं. सर बसणार होते, सरांची 2 फॅमिली बसणार होती. ते बाउन्सर म्हणजे मी तिथे जात होतो, बाउन्सरनी त्याला माहीतच नाही ना म्हणजे काय पुढे बसा. तर मी म्हटलं हा बाबा ठीक आहे. पुढे बसलो. सिनेमाचा ऍक्टर म्हणून आपण पुढे बसलो. सिनेमा संपला आणि मग सर जे डायरेक्टर होते ते बोलले चल आमिर सरांच्या घरी जेवायला जायचंय. माझे बरेच मित्र वगैरे आले होते, माझी वाईफ वगैरे आली होती ते सिनेमा बघायला. तर ते मला म्हटलं आता लेट झालं, आता काय करायचं. म्हटलं जेवूया आपण बाहेर, आता चायनीज खाऊया. मुंबईत रात्री फक्त 2च गोष्टी भेटतात, एक चायनीज किंवा मग एक तर अंडा भाव किंवा नॉनव्हेज काय भेटलं तर. म्हटलं चायनीज खाऊया. ठीक आहे. परत डायरेक्टर आला की नाही ना आपल्याला जेवायला जायचंच आहे. म्हटलं चला. मग मी फॅमिलीला म्हटलं किंवा मित्रांना म्हटलं तुम्ही जावा. मी म्हटलं आज सरांच्या घरी जेवायला जातोय. आम्ही सरांच्या घरी गेलो बंगल्यावर. म्हणजे ज्या बाउन्सरनी मला सांगितलं होतं की इथे बसू नको पुढे जा, ते कॅरेक्टर त्यांना इतकं आवडलं. अरे तू राक्षस ना, इकडे पहिला सेल्फी काढतो. सो तेव्हा आम्ही सरांच्या बाउन्सरने जेव्हा सेल्फी काढला ना तेव्हा वाटलं की हा यार आय एम सक्सेस. बाकी गेलं सगळं खड्डे आहेत यार. त्यांना बरं तो व्यक्ती मला बसायला देत होता, त्याच व्यक्तीने आपला फोटो काढला. सो हे या क्षेत्राचं एक फळ आहे. म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला गिनती करते ना खाली, त्या व्यक्तीला जो तुमचं का आवडलं ना ती व्यक्ती तुम्हाला बाजूला बसायला देते. सो त्यांनी तो फोटो वगैरे काढला. मग मी खुश झालो की हा यार आपलं काम म्हणजे खरंच चांगलं झालंय. तर ते बोलले पण अरे तू छा गया पिक्चर में, तूने मस्त काम केलं. मग आमिर सरांच्या घरी गेलो. मग तिकडे यार जन्नत होती. म्हणजे 4x4च्या खोलीत राहणार बघा. आणि ते पण यार आज आमिर खान सर यार लेजंड आहेत ते. त्यांच्या घरी मग ते माहोल वगैरे बघितला. आणि त्या दुसऱ्या दिवशी बऱ्याच लोकांना फोन करून सांगितलं की म्हटलं सिनेमा संपल्यावर मी चायनीजच्या गाडीवर जाणार होतो चायनीज खायला, पण आमिर सरांच्या घरी जाऊन चायनीज खाऊन आलो म्हटलं. सो तो प्रवास भारी होता. छान. नवीन जे स्ट्रगलर आहेत त्यांना काय सल्ला द्याल? मग नवीन कलाकारांना एवढंच सांगेन मी आजही म्हणजे प्रत्येक कलाकार हा नवीनच असतो. म्हणजे आजही मी काम केलं तरी शून्यातनंच स्ट्रगल करतो. खचून जाऊ नका की ऑडिशन द्यायला जा. आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं म्हणजे बऱ्याच कलाकारांना की ऑडिशन देऊन कामं भेटत नाहीत, हे पागल आहेत. बऱ्याच मी माझे जेवढे सिनेमे केले माझी लिस्ट काढून ना प्रत्येक सिनेमाचं मी ऑडिशन दिले. तुमचं नाणं खणखणीत असेल ना तर तुम्हाला काम भेटणार आणि नाणं वाजवायचं. म्हणजे मी राजपाल यादवचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यांनी सांगितलं होतं की मी ऍक्टर आहे तर मी जर मला ऑफिसला तुमच्या जायचंय तर मी दरवाजा कसा खोलेन, असा खोलेन ना. बरोबर. अरे तू ऍक्टर आहे ना,
बरोबर. जग असं खोलते रे, तू कुला लाव ना, किंवा तू थोडस कुवा लावून खोल ना, किंवा जग असं जे होतं ना, तू ऍक्टर आहे ना, तू असं जेव ना, तर लोक तुला लक्षात ठेवतील. सो ती गोष्ट मी लक्षात ठेवली होती. ऍज अ ऍक्टर म्हणून ना मी काहीतरी वेगळं करेन. आणि हेच करा. ऍज अ ऑडिशनला तुम्ही कुठेही जाता ना, जग जसं ऑडिशन देतं तसं नको देऊ ना, तुम्हाला त्यात काहीतरी युनिक द्यायचंय. मग ते काही युनिक असू दे. भले मग तुम्ही जेंट्स आहे, तुम्ही काहीतरी त्याला वेगळं रूप दिलंय, किंवा तुम्ही हेअर वापरले, टकलू केलाय, शर्टची 2 बटणं उघडी ठेवलेत, किंवा फाटलेलेच कपडे घालून आले ऑडिशनला, कसेही या. मी तर बोलतो तुम्हाला अंगावर चड्डी तर हाफ चड्डी घालून या, पण तुम्ही ऑडिशन द्या, तरच कामं भेटतील. बाकी म्हणजे आहे ओळखीवर कामं भेटतात, पण ओळखीवर कामं तेव्हाच भेटतात जेव्हा तुमचं त्यांनी काम बघितलेलं असतं तेव्हा भेटतात. बरोबर. काम करतोय हे माहित पाहिजे. बरे आता तुम्ही मला काम कधी द्याल, जेव्हा तुम्ही मला एखाद्या सिनेमात बघाल तेव्हा तुम्ही एखाद्याला रिकमेंड करा ना, की अरे हा याचं काम चांगलं आहे, मी स्वतः बघितलंय. त्यामुळे हे असं ओळख वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही प्रत्येक सिनेमाच्या ऑडिशनला जा. बरं, पुण्यातले कलाकार पुण्यातच ऑडिशन देतात, मुंबईतले कलाकार मुंबई. नको अडकून राहू. तुम्ही जा मुंबईच्या बाहेर. मुंबईतल्या कलाकाराने पुण्यात ऑडिशन दिलं पाहिजे, साताऱ्यात दिलं पाहिजे, सांगलीतलं दिलं पाहिजे, कोल्हापूरले. कारण की जेव्हा ही इन्फॉर्मेशन ऑडिटिशन कुठे मिळणार? मुंबईत आता मोबाईल कुठे आहे याची इन्फॉर्मेशन कुठे मिळणार? बरेच वेळा काय होतं, आता मोबाईलला खूप ग्रुप्स आहेत. म्हणजे ऑडिशनचे जो आता माझ्यात मोबाईलला 70-80 ग्रुप्स आहेत. नवीन कलाकार त्या ग्रुपला ऍड असतातच असतात. फक्त नवीन कलाकार टाळाटाळ करतात. बरं, ते फसतात कुठे? ग्रुपमध्ये. तुम्ही आणि मी मित्र आहेत, तो बिझी असेल ना, अरे नाही तो नाही जात नाही यार, मी एकटा काय जाऊ, अरे तुझी ती बायको आहे का, तो जात नाही, तो तुझ्या कर्मात नाही जात, तू जा. बरं, या जगात आमच्या क्षेत्रात कोण कोणाचा मित्र नाही किंवा कोण कोणाचं हे नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची मेहनत आहे. म्हणजे असे बरेच कलाकार बघितले, अरे तो जात नाही म्हणून मी पण नाही जाते. मी जवळजवळ महाराष्ट्रात आज असं कुठलाच जिल्हा नाही जिथे ऑडिशन द्यायला नाही गेले. प्रत्येक जिल्ह्यात आज प्रत्येक जिल्ह्यातले माझ्या डायरेक्टरचे कॉन्टॅक्ट आहेत, किंवा त्यांचं माझं बोलणं नेहमीच चालू असतं की सिद्धेश आपण सिनेमा करूया, तेव्हा आपण तुला घेऊया. बरं, मला तेवढ्या भाषाही येतात. म्हणजे कलाकाराने फक्त एक भाषामध्ये अडकून नाही राहिलं पाहिजे, की मी कोकणातला अडकून नाही राहिलं. मी कोकणातला म्हणून मला कोकणी टोन येतो, किंवा मी सातारचा म्हणून मला सातारचा, किंवा कोल्हापुरातला म्हणून कोल्हापुरातला. तुम्ही ॲज अ कलाकार म्हणून तुमच्याकडे व्हरायटी पाहिजे. म्हणजे आज माझा मित्र कोल्हापुरात सिनेमा करतोय, तर मला लगेच कोल्हापूर येतो की बाबा, हे पटकन तुमचा आवाज ऐकून तो बोलला पाहिजे, हा यार सिद्धेश आहे आपला, सिद्धेश करेगा. सो असं तुमच्याकडे त्या व्हरायटी पाहिजे, तर ते ऑप्शन जास्त राहतात कामासाठी. तुमच्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग रोल कोणता होता? 24 सिनेमे केलेत त्याच्यापैकी. नाच्याचं पकवाज नावाचा एक सिनेमा केला मी, संदीप पाटेक सर त्यात लीड मध्ये आहेत. त्यात नाच्याचं कॅरेक्टर होतं. म्हणजे याच्या आधी मी असं कधी केलं नव्हतं नाच्याचं कॅरेक्टर. सो ते कॅरेक्टर थोडंसं चॅलेंजिंग होतं. म्हणजे तो सिनेमा म्हणजे नाच्याचे बरेच सिनेमे बघितले होते, किंवा नाचा कसा चालतो, त्यांचं बोलणं वगैरे, ते कॅरेक्टर थोडंसं चॅलेंजिंग गेलं होतं. पण तो एक अनुभव वेगळा होता. म्हणजे तो लुक जेव्हा तो सिनेमा येईल तेव्हा एक वेगळं काम बघायला भेटेल. म्हणजे मी ते काम कसं कधी केलं नव्हतं. याच्या आधी मी बऱ्याच गोष्टी हे म्हणजे एक टपोरी मुलगा, भाईगिरी किंवा गरीब मुलगा, एक त्या झोनमधनं बाहेर पडून ते एक कॅरेक्टर केले नाच्याचं. तो पकवाज नावाचा सिनेमा येईल आता, तो 2025 रिलीज व्हायचंय. तुम्हाला आवडलेलं तुम्ही केलेलं कॅरेक्टर कोणतं? चॅलेंजिंग हे होतं, आवडलेलं कोणतं? राक्षस नावाचं कॅरेक्टर आता जे केलं ते. किंवा एक जीवनाचा गोंधळ नावाचा एक सिनेमा केलाय मी. त्यात मी गोंधळी आहे, म्हणजे ज्याला सोडलेलं आहे, ते कॅरेक्टर. म्हणजे तो सिनेमा आता यायला हवा, म्हणजे माझी खूप इच्छा आहे तो सिनेमा यायला हवा. तो सिनेमानंतर मला बरीच कामं भेटतील. म्हणजे मी तो माझा एक जो झोन होता, बऱ्याच लोकांना दिग्दर्शकांना आहे की हा टपोरी चांगला करेल किंवा भाईगिरी किंवा हॅकर, तो एक वेगळाच कॅरेक्टर आहे जे माझं एक आयडेंटिटी ती सगळी मिटवून टाकेल. की बऱ्याच दिग्दर्शकांना असं होईल की अरे हा हे काम हा चांगलं करू शकतो. त्यासाठी मी बरीच मेहनत घेतली. जवळजवळ 3 वर्ष मी हेअर वाढवली होती. माझे हेअर एवढे होते, मला तो फोटो दाखवला तर तुम्हाला विश्वासच नाही बसणार. हेअर एवढे वाढवले होते पूर्ण दिवस. ते म्हणजे मेंढर जो मुलगा घेऊन जातो ते कॅरेक्टर होतं, आणि त्या कॅरेक्टरसाठी मी त्याच लुकमध्येच राहायचो. म्हणजे मी आयुष्यात तेव्हा हे म्हणजे 1.5 महिने मी कपडेच घातले नव्हते. म्हणजे त्यांचा तो पांढरा सदरा, अंगावर एक चब्बा आणि ती काठी, एवढंच. आणि ती हेअरला तर मी 1 महिना पाणीच नव्हतं लावलं. सो ते कॅरेक्टर आणि तो सिनेमा खूप खास आहे माझ्यासाठी, जीवनाचा गोंधळ. म्हणजे प्रशांत पेडणेकर नावाचा दिग्दर्शकाने तो सिनेमा केलाय. हाय, तोही आता येईलच आणि तो यायलाच हवा, त्याची वाट बघतोय. पण तुम्हाला जर सगळे सिनेमे जे काही तुम्ही पाहिले असतील त्यातलं एखादं कॅरेक्टर जे तुम्हाला वाटतं की त्या ऍक्टरपेक्षा मी बेटर केलं असतं, म्हणजे दुसऱ्याचं, ओके, नाही असं म्हणजे प्रत्येक, तुम्हाला सांगू का, प्रत्येक कलाकार हा मनापासून काम करतो.
पण एखादा रोल करायची जर तुम्हाला इच्छा आहे तर कोणता रोल तुम्हाला आवडेल करायला? म्हणजे मला म्हणजे माझ्या चेहऱ्याने बघून असं वाटतं सगळ्यांना अरे हा कॉमेडी चांगला करतो, पण मी सांगतो की मी कॉमेडीपेक्षा मी सॅड रोल खूप चांगले करतो. ओके. म्हणजे मला पटकन काही मी काय आलं म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की हा खूप रागिष्ट आहे, हा पटकन हा कॉमेडी वगैरे, पण मी आतून खूप हळवा आहे. मी म्हणजे मी एखादा आता मारलं नाही का त्याला तरी 5 मिनिटात जाऊन त्याला बोलले अरे यार सॉरी यार, चल हो गया चल भूल जाते. अजूनही ते आहे म्हणजे मी पटकन हळवा आहे. फक्त माझ्यात ते ॲरोगन्स का आलं, ते स्ट्रगल, ती बाहेरची लोक किंवा त्या दुनियात सगळ्या गेल्यामुळे ते आपोआप आलं. म्हणजे वयाच्या मी 17-18 वर्षीपासून मी एकटा फिरायला लागलो ह्या शूटिंगच्या निमित्ताने. मग तेव्हा असं घाबरून म्हणजे कोणी त्याचा फायदा घ्यायचा की मग तेव्हापासूनच ठरवलं होतं की भले आपण असं असलो ते चालेल, पण तो आवाजात दम किंवा आपल्या आवाजामुळे एखादा घाबरून उठून खालीच बसला पाहिजे. सो त्यामुळे ते आताही ते नॅचरल आहे. म्हणजे आताही कुठे गेले ते ॲरोगन्स पटकन येतं, पण ते तेवढ्यापुरतं असतो, आतून खूप सॉफ्ट आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर भेटावं असं काहीतरी वाटतं की यार ते सॅड कॅरेक्टर भेटावं. म्हणजे मला बरेच कॉमेडी टपोरी हेच कॅरेक्टर येतात, पण ते सॅड पण मी चांगलं करतो, ते बघते वाटतेची. तुमच्या या प्रवासात सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी 4-5 लोकांची नावं ज्यांनी तुम्हाला असं वाटतं की ते नसतं तर कदाचित आज जे सिद्धेश आहे तिथं पोहोचलं नसतं? हो म्हणजे बरेच आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी आज इथे आहे किंवा 24 सिनेमे केलेत किंवा आज माझा जो काय आयुष्यात सिद्धेश लिंगायत हे नावाचं मला जो माज आहे तो माझ्या आईवडिलांमुळे. आईवडील म्हणजे आपलं म्हणजे मी आयुष्यात या जगात कोणालाच घाबरत नाही, ह्या जगात कोणाला घाबरत नाही, हे ठामपणे मी सांगतो. फक्त पप्पाचा कॉल आला की झालं, संपलं सगळं. सो आईवडिलांना ते एक आहेत. आणि नॉर्मली असं प्रत्येक जण बोलतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मागे एकाचा नाही, माझ्या आयुष्यात 3 जणांचा हात आहे. म्हणजे माझी आई, एक माझी बायको आणि एक माझी फ्रेंड होती आरोही नावाची. तिने पण बराच स्ट्रगलला माझ्या साथ दिला. तिने मला बरीच कामं सांगितली की तू इथे जा, हे काम कर, किंवा ती बरेच वेळा कामाला मला घेऊन जायची, तू हे काम करच, हे काम चांगलं होईल. किंवा माझे प्रत्येक जिल्ह्यातले माझे मित्र आहेत. म्हणजे पुण्याचा सतीश नावाचा किंवा नाशिकचा सौरभ किंवा कोकणातला अजिंक्य जाधव, त्याला मी विचारल्याशिवाय कुठलीच पोस्ट करत नाही फेसबुकला. सो हे माझ्या आयुष्यात शून्य जेव्हापासून होतो तेव्हापासून आत्तापर्यंत आहेत आणि ते याच्या पुढेही राहतील. म्हणजे मी त्यांना शब्द दिला की माझ्या आयुष्यात माझं शेवटचं स्वप्न म्हणजे मी माझी सुरुवात, प्रत्येकाला सुरुवात आणि शेवट माहिती बसला पाहिजे. तर मला माहिती आहे माझी सुरुवात आणि माझा शेवट बिग बॉस आहे. सो मी प्रत्येकाला शब्द दिलाय, ज्या दिवशी मी बिग बॉस मध्ये जाईन त्या दिवशी तुमचं नाव हक्काने घेतलंय ते. वा. सो माझं शेवटची ट्रीप माझी बिग बॉस आहे. म्हणजे मला माहिती आहे की मला माझ्या आयुष्यात कधी रिटायरमेंट घ्यायचे, म्हणजे हावऱ्यासारखी कामं नाही करायचे. म्हणजे माझं हे स्वप्न नव्हतं फिल्म इंडस्ट्रीत येणं किंवा म्हणजे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला काय वाटतं म्हणजे आपण त्याचा बाप बनले पाहिजे, पण त्याची सुरुवात आणि शेवट हे प्रत्येकाला माहितीच असली पाहिजे, नाहीतर त्याचा त्रास होतो. सो मला माहिती आहे माझा शेवट माझा बिग बॉस आहे. आणि आत्ता जो प्रवास आहे माझा इथून पुढे म्हणजे आत्ताच म्हणजे कालच माझी एका मित्राबरोबर मीटिंग झाली किंवा आमचं बोलणं झालं. आत्तापासून माझा याचा जो पुढचा प्रवास आहे तो सिनेमासाठी नसेल किंवा सिरियलसाठी नसेल, म्हणजे मी करणारच, त्यात काही विषयच नाही, पण माझा खरा आता ड्रीम आहे माझी आता बिग बॉस. ग्रेट. मला एक सांगा, बरेचशा नवख्या दिग्दर्शकांबरोबर पण तुम्ही काम केलं असेल, त्यातला एखादा दिग्दर्शकाचं किंवा 1-2 दिग्दर्शकाचं नाव सांगू शकाल जे भविष्यात तुम्हाला वाटतं की फार मोठं काहीतरी नाव कमवतील किंवा फिल्म्स बेस्ट बनवतील? म्हणजे प्रशांत पेडणेकर जो ते मी सांगितलं ना, प्रशांत पेडणेकर एक आहे किंवा बरेच म्हणजे प्रशांत पेडणेकर झाला किंवा अजून असं मनीष शिंदे हा असोसिएट आहे त्या इलू सिनेमाचा. मी त्याला बरेच वेळा सांगायचो, म्हणजे मी आजही त्याला फोन करून सांगतो, भावा तू पुढचा दिग्दर्शक आहेस आणि तू वाजवणार. हे दोघं पुण्यात क्रिएटिव्हिटीमध्ये बाप आहे. हा क्रिएटिव्हिटी म्हणजे तो बाप म्हणजे आहे. बरेच दिग्दर्शक असे तुमचे जे सहकलाकार आहेत त्यांच्यापैकी एखादं फार मोठं नाव करेल किंवा मोठा ऍक्टर होईल असं कोण वाटतं? हाय सतीश नावाचा माझा एक मित्र आहे. किंवा माझ्याबरोबर जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझ्या आयुष्यात ज्याने ऐकलं होतं की याला झाडू मारायला पण कोण ठेवणार नाही, सो तो मुलगा युपीचा त्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये तिथे झोपायचा त्या ऑफिसमध्ये. आज त्याला मी माझ्यासोबत घेऊन तो हिंदीचा प्रोड्युसर झालाय. अरे बापरे, हिंदी फिल्म प्रोड्यूस केली, हिंदीत फिल्म प्रोड्यूस केली. अरे बापरे. आज त्याचं मुंबईत लोखंडवाल्याला जिथे आम्ही चोरून बिर्याणी खायचो किंवा चोरून तिथे स्ट्रगल करायचो, आज तिचं ऑफिस आहे. अरे वा, छान. हा पण पुढे मोठा प्रोड्युसर होणार, चांगले फिल्म. म्हणजे आताच कालच भेटलो मी त्याच्या ऑफिसला आणि आमचं म्हणजे त्याचा एक स्ट्रगल. आम्ही तिघांनी पुण्याचा किस्सा सांगतो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर आलो असेल, अभय देओलची शूटिंग होती कोरेगाव पार्कला. तो मॉल आहे, काहीतरी मॉलचं चांगलंच नाव आहे.
त्या मॉलमध्ये शूटिंग होती. मुंबईवरून आम्ही पुण्याला आलो आणि मिलेनियर मॉल कुठला मिलेनियर हा आय थिंक सो त्या फिल्मच्या शूटिंगला आम्ही सकाळी 4-6चा कॉल टाइम होता. आम्ही मुंबईवरनं निघालो, इथे 12ला किंवा 3ला पोहोचलो असेल. आम्ही पुन्हा स्टेशनला झोपलो. त्या मित्राला पोलिसांनी एवढं मारलं ना, एवढं मारलं म्हणजे झोपतात ना स्टेशनला, तेव्हा 3-4ला जाणार कुठे बरं, सगळ्या बस बंद हे बंद. सो तेव्हा त्याला खूप मारलं. तेव्हापासून आतापर्यंत तो माझी नेहमी आठवण करतो की तेरे साथ कभी नाही आएगा मी. सो तो आज हिंदीत चांगलं काम करतोय, म्हणजे आज हिंदीत त्याचं चांगलं नाव आहे. आणि तो मराठी म्हणजे तो बऱ्याच मराठी कलाकारांना सांगतो की मराठी में मेरा सिद्धेश लिंगायत है, वो बहुत आगे गया. आणि मी बऱ्याच लोकांना सांगतो हिंदीत की अवधेश करके लड़का है, वो बहुत आगे गया. पण असं काय अनुभव स्ट्रगलिंगच्या काळातलं फार हकलूनच दिलंय त्या व्यक्तीने, आणि त्याच्यानंतर मात्र सिद्धेशनी आता तू त्याच्या समोर येतो तर तो रिस्पेक्टफुली वागवतो. हो आहे, म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेत आहे. आज तो पण आहे, तो त्या क्षेत्रात तो कामच करतोय. मी नाव म्हणजे ते कळेलच त्याला. मी असं कोकणात जायचो मी. सो तिथे असं होतं की म्हणजे शूटिंगला पैसे नाही काय नाही ना, मग ते आम्हाला जेवायला 50 रुपये द्यायचे. दुपारचं जेवणाला 50 रुपये, रात्रीचं जेवणाला 50 रुपये. तर मी दुपारचं जेवण दाबून जेवायचो, का तर दुपारी पोट भरलेलं असलं पाहिजे. मग ते दुपारचं 50 रुपये जेवायचो आणि संध्याकाळी जे 50 रुपये भेटायचे ना, तेव्हा मी क्रॅकजॅकची 2 पुढे घ्यायचो. ते पाण्यासोबत खायचो आणि उरलेले 40 रुपये खिशात ठेवायचो, ते साठवून, का तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला. सो तेव्हा मग त्याचे शूज म्हणजे जे त्या व्यक्तीचं त्याने आम्हाला जिथे बोलवलं त्याचे शूज धुणं, त्याची अंडरवेअर धुणं, हे सगळी कामं केली. ऑफिस साफ करणं, किंवा एखादा नोकर कसा असतो त्या पाटणं फिरा, तो बोलला उठा की उठा किंवा चला की चला. सो तेव्हा असं वाटायचं की यार नाही यार आपण त्याच्यासाठी नाही म्हणलोय. आणि मी लहानपणापासूनच असं आहे, म्हणजे आजच्या बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यू ऐकलं मग बोलतो ना की माझा स्ट्रगल, मी स्ट्रगल वगैरे मानतच नाही. माझ्या नशिबात जे लिहिलं होतं देवाकडनं म्हणजे देवाला ते करून घेणंच होतं माझ्याकडनं, ते केलं आणि मी ते एन्जॉय केलं. मी जर रडत बसलो असतो ना यार स्ट्रगल यार काय नाही यार कसं होणार, मला गम नाही त्याचा. म्हणजे आजही मी बिंदास जगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी मुंबईवरनं पुण्याला जेव्हा यायचो ना तेव्हा खिशात माझे 10 रुपये असायचे. बरं पुणा स्टेशनवरनं ऑडिशन असायचं स्वारगेटला, कात्रजला, म्हणजे तिथनं बसला पण जायला 20 रुपये 30 रुपये खर्च यायचा, तो मी फुकट करायचो. मी देवाला सांगायचं तू मला घेऊन आलाय ना तर सही सलामत मुंबईला तूच घेऊन जायचं. अजूनपर्यंत मला टीसीने जवळजवळ तुम्हाला सांगतो ही गोष्ट कोणाला माहित नाही, 10 वर्ष आले मला टीसीने पकडलंच नाही. आणि विदाउट तिकीट स्ट्रगल केला. आणि म्हणजे खरं आहे, तुमचं काम जर प्रामाणिक असेल ना तर देव पण तुम्हाला साथ देतो. आणि माझ्या बाबतीत ते घडलं. म्हणजे मी मुंबई पुण्यात नाही, मी सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठा सगळीकडे विदाउट तिकीट फिरलोय. काय पैसा म्हणजे बरं तिकीट काढून 200 रुपये कशाला जा, ऑडिशन एक तर फुकटचं द्यायचं, त्यात काम भेटेल याची गॅरंटी नाही. आणि एवढं कोणी सांगितलं की तिकीट काढून जा, त्यापेक्षा विदाउट तिकीट आपलं सगळे कॅरेक्टर एन्जॉय करा. बरं काम भेटून ना भेटू, नो प्रॉफिट नो लॉस ना, टेन्शन नाही ना. आणि देव साथ द्यायचा. अजूनपर्यंत कधी पकडलं नाही, कारण की देवाला पण माहिती होतं की प्रामाणिक मेहनत करतोय. सो बरेच वेळा मग तो व्यक्ती माझ्या आयुष्यात डोक्यात होता की यार याच्याकडे खूप गलिच्छ, आणि घरीच मी झाडू नाही कधी मारली पण त्याच्या ऑफिसला झाडू मारायला लागायची. सो तेव्हा ठरवलं होतं की त्याच्यानंतर मी त्याचा कॉन्टॅक्ट तोडला होता, म्हणजे त्याचा फोन यायचा, मी बोलायचो. सो त्याच्यानंतर मी त्यांच्याशी कधी बोललो नाही. त्याच्यानंतर मला एकदा त्यांचा कॉल आला की सिद्धेश असं काम करतोय, तू काम करशील का. म्हटलं होतं मी नाही करणार, म्हटलं जरा मी बिझी आहे दुसऱ्या कामात आहे, आणि ते काम टाळलं होतं. सो तो एक किस्सा लक्षात राहतोच. सिद्धेश मला एक सांगा की हिंदी सिनेमांना थिएटर मिळतं, मराठी सिनेमांना थिएटरही मिळत नाही, पाहिजे तसे सॅटेलाईटचे राईट्स पण विकले जात नाहीत, किंवा हमेशा स्ट्रगल पाहायला मिळतं मराठीला. आणि हिंदी मात्र किंवा साऊथचे सिनेमे सुद्धा खूप चांगले थिएटर पण मिळतात त्यांना, सगळंच काय होतं, असं का होत आहे. बघा पहिली गोष्ट म्हणजे मला आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान आहे. म्हणजे मराठी सिनेमा होत आहेत, प्रत्येक दिग्दर्शक असा विचार, सिनेमा खूप होत आहेत पण ते थिएटरच मिळत नाहीये, किंवा मग ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याची मस्ती म्हणजे काय झालं माहितीये, म्हणजे राजसाहेब जे बोलतात ना ते खरंच चांगलं बोलतात. म्हणजे मी राजसाहेबांचा कट्टर चाहत आहे. म्हणजे ते जे बोलतात ते आता पटत नाही, पण येणाऱ्या पिढीला नंतरला ते रिअलाइज होतं की हा अरे खरं बोलतात. आज आपण प्रत्येक सिनेमा, म्हणजे मी बरेच वेळा बघतो मराठी सिनेमाला 7 प्रेक्षक लागतात तर सिनेमा लावतात, नाहीतर सांगतात की नाही तुम्ही असं लावूच द्यावं. म्हणजे प्रश्नच येत नाही ना, हिंदी सिनेमा काढूच टाका ना. हिंदी सिनेमा मी तर बोलतो महाराष्ट्रात प्रदर्शित होऊच देऊ नका, फक्त मराठी सिनेमे. मग लोकांकडे पर्यायच नाही ना. बरोबर. जर लोकांकडे आज बघा सिनेमा बघायला लोक जातात, तुम्ही चांगला सिनेमा करा, तुम्ही लोक थिएटरमध्ये जातात, पण सिनेमा काय होतं प्रत्येक दिग्दर्शक असा विचार नाही करत मी एखादा वाईट सिनेमा करतोय
आणि मला माझ्या निर्मात्याला बुडवायचंय. प्रत्येक दिग्दर्शक प्रयत्न करतो की प्रत्येकाला वाटतं की माझी कलाकृती खूप असं नाही वाटत का की जरा टेक्निकली की शॉर्ट आहेत किंवा टेक्निकली तेवढं परिपक्व न होतं दिग्दर्शक सिनेमा करतोय किंवा प्रोड्युसर सिनेमा प्रोड्यूस करतोय, टेक्निकली तो पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये टेक्निशियन्स बरोबर ऍडजस्टमेंट करतोय, त्यामुळे पिक्चर चांगला नाही बनत आहे आणि पिक्चर चांगला नाही बनवत आहे म्हणून ऑडियन्स नाहीये, म्हणून थिएटर नाहीये. हे खरं आहे. म्हणजे उगाच काहीतरी सांगून तुम्हाला फायदा नाही. मुळात मी आता काही साऊथचे सिनेमे अभ्यासासाठी बघतो. साऊथला काय कंटेंट नाही. म्हणजे सिनेमा बघितला असं वाटतं की हा अरे आपल्या मराठीत का नाही. बरोबर. म्हणजे मी आता हे 2-3 आठवड्यात मंजुमन बॉयज बघितला एक सिनेमा, सूक्ष्मदर्शी नावाचा एक सिनेमा बघितला. ते सिनेमा बघितल्यावर असं झालं की यार आपल्याकडे कंटेंट नाहीत. म्हणजे असं नाही की आपल्याकडे नाही आहेत, आपल्याकडे आहेत. पण काय होतं माहितीये, बऱ्याच वेळा प्रोड्युसरचं असं असतं की माझाच मुलगा जरा तो जरा त्याला घ्या, किंवा माझी ती जरा मी पैसा माझी ती जरा 2-4 मंडळी घ्या. त्याच्यामुळे दिग्दर्शक खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आम्ही स्वतः बघितलंय. म्हणजे मी एवढ्या सिनेमात बघितलं ना, दिग्दर्शक खूप लॉयल असतो त्या स्क्रिप्ट बद्दल, पण बरेच वेळा इंटरफेअर खूप होतात. बरोबर. मग ते कुठेतरी थांबले पाहिजे. प्रोफेशनलच नाहीये, प्रोड्युसर प्रोफेशनल नाहीये असं म्हणतो. हो असं बोलू शकतो. म्हणजे बरेच वेळा काय होतं, दिग्दर्शक खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण बरेच वेळा मध्ये खूप लोक येतात. मग बरे काही वेळेला प्रोड्युसर चांगला असतो, पण त्याचे जे काही मित्र असतात मग ते अरे तू पिक्चर करतोय माझ्या मुलीला जरा तिच्या हिरोईनच्या मध्ये तरी जरा ठेव. तर मग काय होतो, सिनेमाचा जो ग्राफ्ट असतो तो पूर्ण बदलून जातो. बरोबर. म्हणजे जर मी आज 100 रन मारतोय तर समोर द्रविड फक्त 100 बॉल खातोय, तर त्या मॅचला मजाच नाही ना. तो तसं होतंय ते सिनेमा करताना. मी तर बोलतो की प्रोफेशनल सिनेमाच करावा, नाहीतर उगाच हाऊस म्हणजे. आणि उगीच 1-2 कोटी घेऊन सिनेमा करतात आणि कुठेतरी ऍडजस्टमेंट, म्युझिशियनला ऍडजस्टमेंट, इकडे ऍडजस्टमेंट तिकडे ऍडजस्टमेंट, टेक्निशियन पण नाही प्रॉपर घेत आहेत आणि मग ते असे सिनेमा बनवतात जे प्रेक्षकांना आवडतच नाहीत म्हणून थिएटर. मला एवढी वाईट अवस्था सांगू ना, मी आता एका सिनेमाचं नाव नाही घेत. एक सिनेमा होता परभणीला, आम्हाला बोलवलं त्यांनी शूटला. परभणीला आम्ही शूटला गेलो. आता नॉर्मली ॲज अ ॲक्टर म्हटल्यावर राहायची तर सोय असते. म्हणजे मी आता प्रत्येकाला सांगतो, एक वेळ मला बाकी पैसे कमी द्या चालेल, एक राहणं आणि जेवण या 2 गोष्टी द्या, बाकी पैसे ठीक आहे आपण कमवूच. आम्ही परभणीला गेलो. तिथनं प्रोड्युसरची गाडी आली, घेऊन गेले. त्या परभणीच्या गावाला गेल्यावर अक्षरशः मी माझ्या लाईफमध्ये असं मी कधीच राहिलो नाही, किंवा मी स्ट्रगलमध्ये पण नाही असं कधी राहिलो. बरं, जेवणाला वांग्याची भाजी, म्हणजे आपण नाव नाही ठेवत की अरे यार म्हणजे आम्ही पण आयुष्यात वांग्याची भाजी, कारल्याची भाजी खाऊनच पुढे आलो. पण सिनेमा करतोय ना आपण. आज 80 लोक घर सोडून तुमच्याकडे येतात. हो, आज मी तुमच्या घरी पाहुणा आलो, तर पाहुणा आल्यावर आपल्याकडे ती संस्कृती आहे ना, पाहुणा आल्यावर त्याला चहा देणं, पाणी देणं, किंवा त्याला नाश्त्याला पोहे देणं. तुम्ही असं कधी ऐकलंय का पाहुणा आला त्याला चपाती दिली? संस्कृती आहे ना ती. आज आम्ही आमचं घर सोडून तुमच्याकडे, आम्ही तुमचे पाहुणे आहेत ना, मग तुम्ही त्याचा पाहुणे. आम्हाला नको पिझ्झा बर्गर किंवा आम्हाला नको फ्राईड राईस, पण आम्हाला जे द्या ते व्यवस्थित द्या. बरोबर. वांग्याची भाजी, त्यात ते भात, ते डाळ, ती कधीची काय. मी अक्षरशः 4 दिवस जेवलो नव्हतो. बापरे. 4 दिवस. बरं, तिथं आजूबाजूला काहीच खायला नाही. 4 दिवस मी फक्त पाण्यावर होतो. बापरे. म्हणजे म्हटलं तरी आम्ही मग तिथे बाजूला लोकांना, बाबा हे घ्या थोडेसे पैसे, भाकरी आणि झुणका द्या खायला, किंवा ते बनवून द्या. मग असं सिनेमा करताच का? बरं, तुमची परिस्थिती नाही तर करूच नका ना. बरं, आम्ही तुमच्या परिस्थितीवर हसत नाही. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात तडजोड. पण माझं म्हणणं काय, तडजोड करा आधी तुम्ही सांगा ना. एक तुम्ही लावा सरळ फ्लॅग, बाबा माझ्या सिनेमा हे भेटेल, माझ्या तुला हा भात भेटेल. पण हे असे सिनेमा बनवून उपयोग पण नाही ना. तुम्हाला रिलीजला पैसेच नाहीये. पैसेच नाही. उद्याला पब्लिसिटीला पैसे नाही, थिएटरला येणार कोण? बरं, आम्ही कलाकार म्हणून काय करतो, म्हणजे आम्ही आमच्या कामापुरतं पैसे भेटतात म्हणून का. पण याच्या नंतरला चर्चाच होते ना. आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज मी आज याच्या मोठ्या दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, रवी जाधव सर किंवा रितेश देशमुख, म्हणजे मी माऊली, खारी बिस्किट आणि आदित्य सर्व आणि रवी सरांचा टाइमपास 2 केलाय. यांचे सिनेमा बघा ना, तामझाम असतो यार. जेवणाला लंच ब्रेक झाला की वाटतं यार की पिक्चरच्या शूटिंगला आलोय. म्हणजे मी खरंच तुम्हाला म्हणतो की माझं असं म्हणणं नाही की हे सगळीकडे असलं पाहिजे. म्हणजे आपण ऍज अ कलाकार जिथे पैसे वाचवला आले पाहिजे तिथे वाचवलेच पाहिजे, त्यात काय नो डाऊट्सच. पण सिनेमा करताना 100 लोक येतात ना, तेव्हा त्यांच्या खाण्यावर नको. भले तुम्ही भारतदर्शनची ड्युटी आहे ना, तुम्ही 24 तास करून घ्या. आणि करतात हे सगळे, आम्ही सुद्धा बघितले. लाईटवाले, ऍज अ ऍक्टर, सगळे टेक्निशियन लोक कामं करतात.
पहिल्या पोटाचं तुम्ही नीट बघा, बाकी आयुष्यात काम होत राहतं. सो तेच होत नाही, त्याच्यामुळे सिनेमा बरं मी बऱ्याच वेळा सांगतो की सिनेमाला हाय लागली ना शूटिंगच्या वेळेला तो सिनेमा नाही सक्सेस होतो. सिनेमा ही एक प्रोसेस आहे यार, ती एकदम म्हणजे तुम्ही आदित्य सरपोतदार सरांच्या कधी सेटवर जा, मी त्यांच्याबरोबर 2 सिनेमे केलेत, एक माऊली नावाचा केला आणि उन्हाळ नावाचा सिनेमा केलाय. अरे तो मराठीचे रोहित शेट्टी आहेत, लेजंड आहेत, त्यांच्या सिनेमावर काम करताना तुम्हाला असं वाटत नाही शूटिंगला आले. सो ते एवढे मोठे तिथे एकदम हसते खेळते होतो. ते बरेच वेळा सांगतात की एन्जॉय करायचं असेल तर बाहेर शूटिंगला या, शूटिंग करायची असेल तर बाहेर येऊच नको कामाला. सो अशा दिग्दर्शकांसोबत काम करायला मजा येते. आणि आता मी तर आता ठरवलंय की नाही म्हणजे आता बी गेट सी ग्रेट आता प्रोफेशनली काम करायचं, जिथे आपल्याला वाटतं ना की हा यार इथे काहीतरी चांगला होऊ शकतो तेच सिनेमे करतो. आता नाही खूप सारे सिनेमे बनतात तरी रिलीज पण होत नाही ना. आज जवळपास नाही म्हटलं तर 1800 ते 2000 2500 सिनेमे रजिस्टर होतात, त्यातली रिलीज किती होतात. म्हणजे आपण प्रेक्षकांना नावं ठेवतो की लोक सिनेमा बघायला येत नाही, चुकीचं आहे. म्हणजे खरंच म्हणजे एखाद्याला वाईट वाटून घेण्यापेक्षा त्याच्यावर अभ्यास करा. लोक सिनेमा पाहायला येतात, तुम्ही चांगला सिनेमा करा लोक येतात. मी मुळशी पॅटर्न सिनेमा खाली बसून बघितलाय, चांगला सिनेमा आहे, लोक तिकीट हाऊसफुल आहे. मुळशी पॅटर्न सिनेमा तेव्हा मी स्वतः खाली बसून चित्रपट बघितला. मग जर सिनेमा पाहायला लोक येतात ना, मग तुम्ही चांगला सिनेमा द्या ना, का लोक येणार नाही. आपण कुठेतरी चुकतो. म्हणजे मी सांगतो काय, दिग्दर्शक प्रामाणिक प्रयत्न करतो, पूर्ण टीम 80 लोकांची टीम कधीच असा विचार नाही करत की अरे यार चलो टाइमपास करते शूटिंग करते, अरे यार चलो बनाते घर पे देखेंगे मोबाईल पे, असा कधीच कोण विचार नाही करत. प्रामाणिक प्रयत्न, पण ते काय लोकांना पचलं पण पाहिजे. बरं आता लोक हुशार आहेत, सिनेमा बघायला जात नाही आता, पहिलं ट्रेलर रिव्ह्यूज बघतात, हा अच्छा आहे तो जायगे. शेवटी पैशाची व्हॅल्यू झाली हो आता सगळ्यांना. एक्झॅक्टली. तुम्ही एंटरटेनमेंट साठी बोलवलं तर एंटरटेनमेंट झालीच पाहिजे. उगी तुम्ही पीजे चिटवत बसाल तर 5 जोक कराल काहीतरी करत बसाल तर आम्ही नाही बघणार सिनेमा. त्याच्यावरती मी विचार होणं गरजेचं आहे मराठीमध्ये. म्हणजे आता हे री रिलीज नावाचा एक प्रकार सुरू आहे की पहिले जुने सिनेमे परत रिलीज होत आहेत. तर काय वाटतं मराठीतले कोणकोणते सिनेमे रिलीज झाले पाहिजेत, कारण ते जर आले तर परत एकदा थिएटर मिळू शकेल किंवा ऑडियन्स पण मिळू शकेल की तशी क्वालिटी पहिली जुनी होती. बरोबर. आता काय वाटतं तुम्हाला कोणते सिनेमे रिलीज करायला पाहिजे मग मराठीला प्रेक्षक मिळेल. आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सनम तेरी कसम नावाचा हिंदीचा एक सिनेमा रिलीज झाला. सो तो सिनेमा क्लासच आहे. म्हणजे तो सिनेमा तेव्हा जेव्हा आला होता 2016ला तेव्हा त्याचं कलेक्शन 9 करोड होतं. आणि आता मी कालच बातमी बघितली तेव्हा याचं कलेक्शन 25 करोड आहे. आत्ताच म्हणजे पुन्हा रिलीज झाल्यानंतर 25 करोड आहे. मराठीतला तसं बघायला गेलं तर काकण नावाचा सिनेमा आहे जो क्रांती रेडकरने दिग्दर्शित केलाय. तो जर सिनेमा आला ना, मी काहीतरी तो असं मधीच नाही, काहीतरी स्पेशल म्हणजे व्हॅलेंटाईन डे किंवा काहीतरी एक माहोल बघून तो जर सिनेमा आला ना तर छप्पर फाडके कमाई बघा. अरे वा. म्हणजे मी प्रोड्युसर कोण आहे फोन करून सांगितलं. हा म्हणजे मी क्रांती दिदीला फोनही केला. क्रांती दिदीला फोन केला की मी सिद्धेश लिंगायत बोलतोय, म्हटलं मी सनम तेरी कसम पिक्चर बघून आता बाहेर पडलो. सो तो सिनेमा बघितल्यानंतर मला पहिल्या आयुष्यात मराठीतला चित्रपट कुठल्या डोळ्यासमोर आला असेल तर तो काकण. म्हटलं दिदी, म्हटलं तो सिनेमा पुन्हा विचार कर ना थिएटरला आणायचा. म्हटलं तो सिनेमा सैराटपेक्षा चांगला आहे. अरे बापरे. हो. काकण म्हणजे जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पहा. कशावर काकण आहे म्हणजे आता तुम्ही ऑनलाईनही बघू शकता. सैराटपेक्षा सुंदर सिनेमा आहे. ओके. म्हणजे सैराट सिनेमा हा फक्त काही स्टोरी नाही किंवा संगीतावर हा सिनेमा चालला, नाहीतर काकण सिनेमा बघितल्यानंतर खरं कळेल की खरं प्रेम काय असतं. ओके. म्हणजे खऱ्या प्रेमासाठी काकण पाहायला पाहिजे आणि तो यायला पाहिजे. अजूनही जुने बरेचसे सिनेमा ज्यांनी पिंजरा असेल हे असेल मला वाटतं परत जर रिलीज करण्याचे दादा कोंडकेचे काही सिनेमा असतील, आय डोंट नो, म्हणजे एवढा मी जाणकार नाही त्यातलं, पण ते जर रिलीज झाले परत एकदा तर मे माइट बी परत एकदा काही ऑडियन्स रिकनेक्ट करता आली मराठी सिनेमांना तर बेटर ठरू शकेल असं वाटतं. हो म्हणजे आता बघा एक तुम्हाला सांगतो, एक म्हण आहे ओल्ड इज गोल्ड. हे खरंच आहे. आता असं वाटतं की खरंच जुने सिनेमे परत व्हावे आणि मराठी सिनेमाला त्यावेळी कॉम्पिटिशनच नव्हतं. कॉम्पिटिशन आणि आज मराठी सिनेमा कॉम्पिटिशन मध्येच नाहीये. हे खरं आहे. म्हणजे बाकीच्या लोकांनी एवढं पकडून ठेवलंय ना की आता मराठी सिनेमाला घुसायला, आणि वाईट अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, कुठलेच राजकारणी भले राजकारणी कोणच लक्ष द्यायला मागत नाही. राज ठाकरे जर सोडले ना ह्या महाराष्ट्रात तर कुठलाच राजकारणी जो आपल्यासाठी नडत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव असा माणूस आहे जो कधीही फोन करा
तो मराठी माणसासाठी पटकन रस्त्यावर होतो तो. बरं. आज ही वाईट अवस्था आहे, पण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला थिएटर मिळत नाही आणि प्रत्येक वेळेला राजसाहेबांच्या घरी जावं लागते. बरं, माझ्या आयुष्यात मोटिवेशन कोण असेल तर राजसाहेब. आज सत्ता नाही, आमदार नाही, कुछ भी नाही, तरी बा राजा. सो त्याच्यामुळे हे मराठीत व्हायला पाहिजे, पुन्हा रिलीज व्हायला पाहिजे सिनेमे. अजून तुम्हाला काय वाटतं सिनेमाबद्दल किंवा काय तुम्ही ऑडियन्सला सांगाल? ऑडियन्सला एवढं सांगेन की सिनेमा पाहायला जा. म्हणजे कुठला दिग्दर्शक प्रोड्युसर नाही असा विचार करत की मी एक सिनेमा करतोय तो फालतू आहे आणि तो मी लोकांना दाखवायचा. नाही, ते खूप प्रामाणिक म्हणजे खूप मोठी प्रोसेस असते सिनेमा. त्याच्या आधी 3 महिने ते लिहितात, त्याच्यावर काम करतात, त्याच्यानंतर शूटिंग 1 महिन्याची, त्यानंतरला 1 महिन्याची प्रोसेस, मोठी प्रोसेस असते. 6 महिन्याच्या प्रोसेस. म्हणजे जसं आपण एका बाळाला जपतो तसा तो प्रोड्युसर दिग्दर्शक आपल्या सिनेमावर प्रेम करतो. त्यामुळे असं कोण ठरवून नाही करत, पण जसं तुम्हाला जसं जमेल ना. प्रत्येक सिनेमाचा एक वेगळा काहीतरी असतो क्लायमॅक्स, किंवा प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. मराठी सिनेमा बघायला जा. म्हणजे मी साऊथला बघा, लोक प्रेम करतात सिनेमावर. हो, आपल्याकडे ठीक आहे, आपल्याकडे थोडंसं कसं पैसा आपण विचार करतो, पण हप्त्यातनं एकदा तरी बघायला जायलाच पाहिजे. आणि आत्ता सध्या आपल्याकडे म्हणजे हे मी बऱ्याच वेळा मी माझ्या मित्रांना पण म्हणजे सांगतो की मी देन एक कानाखाली, सिनेमा आज रिलीज झालाय, उद्या ते मोबाईलवर आणतात, अरे तुझा पिक्चर बघितला मी. अरे कुठे बघितला, कुठल्या थिएटरला? नाही मोबाईलवर बघितला. अरे बापरे. मग तेव्हा असा राग येतो की अरे तू सिनेमा त्या प्रोड्युसरने 1.5-2 करोड रुपये टाकले यार. आज पैसा असत नाही तो. आपण बोलतो तो प्रोड्युसर द्यायला लय पैसा आहे, चिक्कार. अरे काय चिक्कार आहे, ते पण बिचारे कसं दिवस काढता आपल्याला माहितीये. मग त्याचे सिनेमा तुम्ही थिएटरला जाऊन बघितले पाहिजे ना. बरं हे काय बोलून फायदा नाही हो. जे ऍप आहे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे, मी तर बोलतो. नुसता विरोध करून फायदा नाही. आज सिनेमा रिलीज होतो, उद्या मोबाईलवर होतोय, लोक काय राहतील. बरं, याच्यात आपली जी महाराष्ट्रातली मंडळी आहेत लगेच दुसऱ्या दिवशी डाउनलोड करून मोबाईल घरी दाखवतात सगळ्यांना की बघ सिनेमा. मग त्यामुळे लोक जातच नाही सिनेमा बघायला. त्याच्यामुळे लोक येत नाही. सिनेमातल्या लोकांच्या मेहनतीची कदर केली पाहिजे, त्यांना 2 रुपये मिळाले पाहिजे, तर थिएटरलाच जाऊन सिनेमा बघितला पाहिजे असं तुमचं मत आहे? बघितलाच पाहिजे. नाहीतर अवस्था ही, किंवा एकतर मी हे जे ऍप्स आहेत किंवा हे जे काही कॉपी होतात सिनेमे, याच्यावर काहीतरी बंद किंवा याच्यावर काहीतरी आवाज उठवला पाहिजे. नाहीतर हे असे सिनेमा आज रिलीज होणार, उद्या मोबाईलवर बघणार, मग तर ते फार कलेक्शन होणारच कसं. आणि हे आता होतच आहे, म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे आता होतच आहे. त्याला थांबवलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा विषय. सिद्धेश जी असं गप्पा मारा अशा कंटिन्यू वाटत, पण वेळेचं बंधन आहे, आपल्याला थांबलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सिद्धेश सरांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला काही करिअरबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल तर करिअर, सिद्धेश सर तुमचा नंबर वगैरे दिला चालेल काही नवीन नौखे लोकांना मदतीसाठी? नाही, तुम्ही कमेंट्स करू शकता. मी विजेता कॉर्नर या कमेंट्स मी नक्की वाचेन आणि मी याच्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. तुम्हाला जो काही प्रश्न असेल ना, नवीन कलाकारांना असेल किंवा सिनेमाबद्दल काही असेल, तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका विजेता कॉर्नरला, मी त्यावर नक्कीच रिप्लाय देईन. सो तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही करिअर करायचं काय करायचं, खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारा. सिद्धेश सर स्वतः जातीनं त्याच्यावरती उत्तर देतील, तुम्हाला तिथं मार्गदर्शन करतील. सो सिद्धेश सर, तुम्ही आलात एवढ्या वेळात वेळ काढून, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.